अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश. हे 5 कारण आहेत क्लेशांची, म्हणजे दुःखाची, त्रासाची. पहिलं काय आहे? अविद्या. याला म्हटलं जातं बाकी सगळ्या क्लेशांची आई. जर पहिलंच बरोबर नसलं तर बाकी सगळे क्लेश नक्कीच उत्पन्न होतात. पहिला क्लेश जर आपण नाहीसा करण्याचा प्रयत्न केला तर बाकी सगळ्या क्लेशांवर कार्य होतं, ज्याला बाकी क्लेशांची आई म्हणतात. आई म्हणजे तिथून जन्म घेतो, राईट? बाकीचे क्लेश तिथून जन्म घेतात. म्हणून महत्वाचा क्लेश कुठला आहे? अविद्या. अविद्या म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे त्याला आपण खरं समजतो, म्हणजे खरं आहे त्याला आपण समजू शकतो, त्याला आपण अविद्या. बरोबर बोलते मी? त्याचं एक छोटस उदाहरण देतो. एक आपण सोसायटीमध्ये समजा तुम्ही राहताय, खाली अंधार आहे, रात्रीचा वेळ आहे आणि तुम्ही घरी लेट आले, उशिरा आल्यानंतर चालताना तुमच्या पायाला काहीतरी लागलं, पायाला काहीतरी जाणवलं, ओरडला साप 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 साप. सिक्युरिटी गार्ड आला, पहिल्या मजल्यावरचे लोक आले सगळे, लाईट वगैरे लावला, काय झालं साप आला. जसा लाईट लावला खाली बघितलं तुम्हाला काय दिसलं? यालाच म्हणतात अविद्या. जशी गोरी दिसली, बाकी कोणी हसायच्या पहिले कोण हसणार? तो स्वतः ओरडला साप साप. त्या क्षणाला त्याला काय झालं? अरे आपण एका छोट्याशा दोरीमुळे उगाच एवढा गोंधळ घातला. हा जो गोष्ट आहे, ही जी गोष्ट आहे, जे आपण नाही ते हो समजतो आणि जे आहे ते नाही समजू शकत, त्याला अविद्या. म्हणजे माझं अस्तित्व हे काय? तर कधी कधी शरीर म्हणून मी स्वतः समजतो, कधी कधी बुद्धी जो विचार करते ते आपण स्वतः समजतो, कधी कधी मनाला माकडाची उपमा देण्यात आलेली आहे, कारण मन एका ठिकाणी जाऊ शकत नाही, माकड एका फांदीवर होतं. तसं मन सतत एक विचार झाला की दुसरा विचार, दुसरा झाला की तिसरा विचार, जास्त साखळी बनली की ते रोबोट. म्हणून पहिली आहे ती अविद्या. दुसरा कुठला आहे? अस्मिता. अस्मिता म्हणजे मी, मला, माझेपणा. मला कोणीतरी नोटीस करायला पाहिजे, माझी दखल घ्यायला पाहिजे. खूपदा कधी कधी समजा असं झालं की उदाहरण द्यायला झालं तर इथे येणारी एखादी व्यक्ती असेल ती रोज येते, सकाळ संध्याकाळ आणि बाकी सगळे त्यांच्या बरोबर बोलतात, आरती वगैरे झाल्यानंतर प्रसाद देते, आणि महिनाभर त्या आल्या नाहीत. आणि महिनाभरानंतर जेव्हा पहिल्यांदा इकडे येत असतात तेव्हा त्यांना तरी काय वाटतं की आता मी महिनाभरानंतर जाणार आहे. सगळे आतुरतेने म्हणतील की अरे कुठे होता तुम्ही महिनाभर, आम्ही वाट बघितली तुमची. त्यांना वाटतं की त्यांच्या मनामध्ये असेल महिनाभरानंतर येतो आपल्या बरोबर काहीतरी या बोल. मात्र होतं काय? जेव्हा त्या येतात सगळे इथलं प्रोसेस संपते आणि शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर कोणी काही प्रश्न विचारत नाही की तुम्ही महिनाभर इथे नव्हते. मग त्यावेळी जे वाईट वाटतं ना, ते का बरं वाटतं? हे दुसरं दुःखाचं कारण की माझी कोणी चौकशी केली नाही. चौकशी म्हणजे काय? आपल्याला सतत हवी असते ती पावती. कोणीतरी आपल्याला आपल्याबद्दल दंबल्या. साधं जेवण जरी तुम्ही बनवलं, 15 जणांचं जेवण बनवलंय, दोघी बायका उभ्या आहेत, जे बनवणारी आहे ती सोडून दुसरीही जर वाढलं आणि एखादी म्हटलं जेवण छान झालं बरं का, वाढणारी तर लगेच बनवणार मी बनवलं. स्वाभाविकपणे हे येतं की नाही? बनवलं आपण आणि क्रेडिट म्हणतो आपण ते दुसऱ्या कोणाला. म्हणजे काय? मला नोटीस करा, मी अहंकार दाबल्या गेला माणसाला जास्त. आणखी काय? म्हणून हे दुसरं कारण आहे दुःखाचं. मी आणि मला हे बाजूला ठेवले, माझी दखल घेतली पाहिजे कोणी, हे बाजूला ठेवलं की आपण स्वतःमध्ये आढळतो. पहिला कुठला होता? अविद्या. दुसरा कुठला होता? अस्मिता. तिसरा अविद्या, अस्मिता, राग. राग म्हणजे काय? आपण जो नेहमी मराठीमध्ये राग म्हणतो तो हा राग. राग अति देते आसक्ती, बरोबर? प्रेम म्हणजे खरा अर्थ काय? फक्त देणे होत. पण न कळतपणे आपण ज्या कुठल्या व्यक्तीवर प्रेम करायला लागतो, घरातला कुठल्याही कुटुंबातल्या व्यक्ती होऊ द्या किंवा मित्रमैत्रिणी होऊ द्या, तेव्हा प्रेम आपण करायला लागतो. साहजिकच आपण दिल्यानंतर तिथे थांबतो आणि परत नाही. मी याच्यासाठी एवढं सगळं काही केलं आणि यांनी थोडंही केलं, ती विचारपूसही केली. तिसरं दुःखाचं कारण होते ते प्रेम, आसक्ती. प्रेम ही फक्त द्यायची गोष्ट आहे. खरं प्रेम म्हणजे देणे आणि निघून जाणे.
मुलांवर असू द्या, नातवंडांवर असू द्या, कोणावर आईवडिलांवर असू द्या, कोणावर. प्रेम म्हणजे मुक्तता. आपल्याला जेवढं जमतं तेवढं द्यायचं, बाकी बाबा तुझं कर. काही महत्वाच्या गोष्टींकडे आपण पुढच्या कृतीकडे पाऊल टाकू. जुन्या गोष्टींचा पसारा घेऊन पुढे जाणार. सोपी गोष्ट आहे. जो वर्तमानात राहतो, सुखी राहतो, जो मागे पास्ट मध्ये जातो किंवा भूतकाळामध्ये जातो, भविष्यामध्ये जातो, त्याला त्रास. तर तिसरं कारण कुठलं होतं? राग. पहिलं कुठलं होतं? अविद्या. तर अस्मिता. तर राग. चौथं द्वेष. आताचा जो द्वेष आहे तो आपल्या मराठीतला राग आहे. द्वेष म्हणजे मत्सर करणे, राग करणे. एखाद्या व्यक्तीचा राग किंवा मत्सर काय येतो? काकूंनी सांगितलं, आपल्याप्रमाणे समोरचा वागला नाही की आपल्याला राग. मला वाटतं की ह्या व्यक्तीने असं असं करायला हवं होतं, पण ती तसं न करता असं केलं. त्या व्यक्तीने जन्म घेतला ते तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी का? त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य असतं. समोरचा व्यक्ती हा माझ्या म्हटल्याने ऐकलंच पाहिजे आणि नाही ऐकलं की निर्माण होत. म्हणून त्याच्यातून क्रिएट होतो तो द्वेष, राग येणे, मत्सर येणे. आणि पाचवा कुठला आहे? अभिनिवेश. जे आणखी दुःखाचं कारण आहे शेवटचं. त्याचा अर्थ होतो मरणाची भीती. त्यामुळे खूपसे लोक रात्री झोपूही शकत नाही. एखाद्या रिपोर्ट मध्ये एखादी गोष्ट खूप हाय येते बघा, त्या रात्री झोप येते. का होतं असं? कारण मरणाची भीती. अहो, जन्म देणारा तो आहे, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याकडून करून घेणारा तो आहे. शेवटचा दिवस, शेवटचा क्षण कोणता राहणार हे त्यांनी ठरवलेलं, आपल्या हातात नाही. मग कितीही स्वतःला जपा आणि कितीही काही करा, ज्याचा जेव्हा शेवट दिलेला असेल त्याचा शेवट होणार आहे. आपल्या हातात शेवट नाही नसल्यानंतर त्याची विचार करणे, त्याबद्दल जास्त काळजी करणे हे न करता जे पहिलं पान त्यांनी दिलं जन्म आणि जे शेवटचं पान त्यांनी दिलं मृत्यू, याच्या मधल्या वहीमध्ये किती सुंदर अक्षरांनी आपण लिहू शकतात, यावर जर फोकस केला त्याच्यामुळे हे पाचच फक्त गोष्टी आहेत, त्या अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. या प्रत्येक गोष्टीवर रोज कार्य करा. बघा, हळूहळू हा जो रिसर्च आला ना, बायकांना ताणतणाव जास्त असतो, त्यांना चिंताग्रस्त आणि मानसिक विकार जास्त आहे, त्यांना तुमच्या 4-5 वर्षांनी चित्र बदललं तर खरंच भगवंताचे भरपूर आभार मानेल. तर तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या विचारांवर कार्य करूया, आपल्या भावनांवर कार्य करूया. पहिले मी माझ्या मनाला योग्य ठेवण्याचा प्रयत्न करेन. आपोआप शरीरातल्या व्याधी ज्या आहेत नक्की 80% कमी होतील. आवर्जून पण धन्यवाद.